लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की रम्या म्हणत असते, पारचं प्रेम मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, जे नाही ते केलं, पण मात्र त्याचं प्रेम नाही मिळू शकले. उलट त्याचा विश्वास देखील मी गमावून बसले आहे. पण बस झालं, आता मला सगळं काही सोडायचं आहे. आता मला पुढे जायचं आहे. आता मला मागे अजिबात वळून पाहायचं नाही, असं देखील इथे रम्या म्हणत असते. पार्थ, फक्त मला आता तुला खुश पाहायचं आहे. तू काव्याबरोबर खुश आहेस ना, तर मी देखील खुश आहे, असे ते रम्या म्हणत असते. आणि हो जीवा आणि नंदिनी, तुमचं देखील अभिनंदन. खरंच मी तुमच्या चौघात खूप खुश आहे. बोला ना काहीतरी. आता नंदिनीकडे बघून रम्या म्हणत असते, सॉरी नंदिनी, चुकलं माझं, असं कानाला हात पकडूनच म्हणत असते. आता नंदिनीकडे हात जोडूनच म्हणते, नंदिनी माफ कर ना, मला सांग ना सगळ्यांना की मी बदलले आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ठीक आहे, सॉरी वगैरे म्हणण्याची खरं तुला गरज नाही. माणसं बदलत असतात यावर माझा खरं तर विश्वास आहे, असं इथे नंदिनी म्हणत असते. तू जर बदलली असशील तर आम्हाला आनंदच आहे, असं इथे नंदिनी म्हणत असते. मात्र घरचे एकही शब्द इथे बोलत नाहीत. तेव्हा इथे खरं तर माननी मुद्दाम म्हणत असते, ए पोरींनो चला की, तुम्हाला आवरायचं वगैरे नाही का. आता इथे विक्रम म्हणत असतात, नाही नाही, त्यांचा पाय अजिबात चितनं ओढणार नाही. पिया का घर अभि प्यारा लगे, असं इथे विक्रम म्हणत असतात. तेव्हा मात्र सगळेच हसलेले असतात. आता इथे लगेच काव्या म्हणते, चल चल ताई आपण आपली बॅग भरू, असं म्हणून आता ह्या दोघी देखील रूममध्ये गेलेले असतात बॅग भरण्यासाठी. तेव्हा इकडे जीवा पार्थला मुद्दामच म्हणतो, अरे आपण दादा इथे कशाला बसलो आहोत, जाऊया की आपण बायकांना मदत करूया आपल्या. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो, हो हो, माझ्या बायकोला तर मी कामच करून देत नाही, असं म्हणून तो इथून निसटले असतो. आता इथे जीवा देखील म्हणतो, हो हो, हा तर बायको वेडा झाले रे बाबा, जातो जातो मी नंदिनी काय करते हे बघून तरी येतो, असं म्हणून इथनं जीवा देखील गेलेला असतो. आता लगेच इथे मानाने म्हणत असते, बघ पोराने चान्स मारला, तुमच्यावरच गेलेत अगदीच. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, हो तू काही चान्स मारणार नाही बघ, मला टोंगणा मारायचा, असं म्हणून आता हे सर्वच जण इथनं गेलेले असतात. ते म्हणत असतात की चला चला पुढची तयारी करायला हवी, असं म्हणून हे रूममध्ये गेलेले असतात. इकडे मात्र खरी ही रम्या अशीची ते स्तब्ध उभा असते. आता ही काय करणार आहे हे देव जाणे. इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या बॅग भरत असते आणि पार्थ तिच्या समोर इथे बेडवर बसलेला असतो. आता त्यांच्या चर्चा असतात रम्याविषयी. आता इथे काव्या म्हणत असते की काय पार्थ, तुम्ही ती बदलू शकते ना, काय झालं नाही बदलायला सांगा बरं. मला तर वाटलं तिचं बोलणं सगळं काही खरं. आता एक वेळ वसवात्या नाही बदलू शकत, मात्र रम्या बदलू शकते ना, असं इथे काव्या म्हणत असतात. आता इथे पार्थ म्हणत असतो की ती अचानक अशी कसं काय बदलू शकते, मला तर खरं त्या रम्यावर अजिबातच विश्वास नाही, असं इथे पार्थ म्हणत असतो. आता इथे काव्या म्हणत असते, काय पार्थ तुमचं, तिला काय आपण एवढे फुटेज वगैरे देत आहोत, अहो आपलं लग्न होणार आहे त्यावर आपण फोकस करूया की. तितक्यातच मागणं येतो जीवा आणि नंदिनी. आता जीवा म्हणतो, नाही काव्या, असं म्हणून खरं आतमध्ये आलेला असतो. आता लगेच इथे जीवा म्हणत असतो की नाही, आपल्याला फोकस करावंच लागेल, कारण की आपलं लग्न होऊस तर तरी आपल्याला या रम्यावर नजर ठेवायलाच हवी, असे ते जीवा म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला वसू रम्याला म्हणत असते, काय म्हणालीस तू, त्यांचा पुनर्मिलन सोहळा होणार आहे, हे चौघं परत लग्न करणार आहेत, काय चाललंय ह्यांचं, खरं तर मला अजिबातच कळत नाही, इथे असं वसू म्हणत असते. आता इकडे खरं रम्या म्हणत असते, काय सुंदर कल्पना आहे ना, म्हणजे आधीच्या जबरदस्तीच्या लग्नातून डिवोर्स घ्यायचा आणि मग पुन्हा नव्याने लग्न करायचं, वा खूप सुंदर, असंही ते रम्या म्हणत असते. हे रम्याचं बोलणं ऐकून वसू म्हणत असते, काय सांगतेस हे मला तू, आणि काय चाललंय तुझं, आणि हे सर्व काही तू मला इतके आनंदाने सांगतेस. आता इथे रम्या म्हणत असते, मग काय झालं सांग बरं. अगं मी तर अगदी आनंदाने सामील होणार आहे, मेहंदीपासून गृहप्रवेशापर्यंत सगळं मनापासून करणार आहे मी, असंही ते रम्या म्हणत असत. आणि एक गोष्ट सांगू का तुला, त्यांनी पण मला मनापासून या सगळ्यामध्ये सामील करून घेतलं आहे, असंही ते रम्या म्हणत. आता लगेच इथे वसू म्हणतं, म्हणजे ते चौघजण तुझ्यावर विश्वास ठेवतील. तेव्हा इथे रम्या म्हणते, नाही अजिबातच नाही, मी कुठं म्हणाले तसे, ते तर तसे मूर्खच नाहीत, पण मात्र ते चौघजण आता माझ्याविषयी चर्चा करत असतील, इथे असं रम्या इथे बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरंच रम्याविषयी इकडे सर्वजण चर्चा करत असतात. आता इथे पार्थ म्हणतो, बस झाले ह्या सर्व काही चर्चा, आपण आता पोल घेऊया, कुणाकुणाला विश्वास आहे रम्यावर. मात्र इथे कुणीही हातवरती करत नाही. आता इथे पार्थ म्हणत असतो, नंदिनी तुम्हाला देखील रम्यावर विश्वास नाही ना, तर तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही म्हणजे खरं तर सांगू का, असं लगेच तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आपण. तेव्हा इथे पार्थ देखील म्हणतो, खरं तर मी कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. आता इथे पार्थ असं देखील म्हणतो, काहीतरी चांगलं घडताना वाईट घडणारच, हे खरं आपल्या चौघाच्या बाबतीत नेहमीच आहे, असं इथे पार्थ म्हणत असतो. तेव्हा लगेच जीवा, अरे दादा सोड ना, हे सगळं निगेटिव्ह का बोलत आहे, सध्या तर मला हे आपलं लग्न खरं एन्जॉय करायचं आहे, असे ते जीवा म्हणत असते. काव्या म्हणते, अगदी बरोबर आहे जीवा, खरं मला तर काय काय करायचंय आणि किती करायचंय, मला तर राहवतच नाही बघताई, असे ते काव्या म्हणत असते. जीवा इथे म्हणतो, मला तर खरं तर नंदिनी शिवाय राहवतच नाही. नंदिनी तू आत्ता कुठं आलीस
आणि लगेच कुठे चाललीस, नको ना जाऊ नंदिनी, असंही ते जीवा म्हणत असतो. तेव्हा मात्र नंदिनी ते म्हणत सांगू जीवा, मला तिकडे तुमची खूप आठवण येत राहील, असंही ते नंदिनी म्हणत असते. तेव्हा इकडे पार्थ देखील काव्याला म्हणतो, या रूममध्ये नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय, असंही ते पार्थ म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते की काय पार्थ, पलभर की जुदाई फिर लोट के आना हे, असंही ते काव्या म्हणत असते. आता लगेच काव्यामध्ये बस झाली ह्या सर्व काही गोष्टी, चला चला असं म्हणून हे सर्वच जण आता रूमच्या बाहेर आलेले असतात. आता इकडे खरं तर ह्या दोघीही यांच्या सुना मोहितेच्या घरी चाललेले असतात. आता इथे माननीला घट्ट असे ह्या दोघी देखील मिठी मारतात आणि इकडे हळूहळू सगळ्यांना लपवता रोमॅन्स सुरू असतं. इकडे नंदिनीने जीवाला प्लँकिस दिलेले असते आणि इकडे काव्याने देखील पार्थला प्लँकिस दिलेले असते. हे सगळं चोरून लपूनच सुरू असतं बरं का. आता इथे छान असा ग्रुप फोटो देखील आशाने इथे काढलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर इथे काव्या मॅडमला देशमुखांचं स्वप्न पडत आहे. त्या झोपीतच म्हणत असतात की काय देशमुख, का बोलत नाही तुम्ही, शांत का बसलात, मला खरं तर खूप छान झोप लागली, छान वाटतंय, असंही ते झोपीतच बोलत असते आणि हसत देखील असते. आता तिला जाग करते इकडनं नंदिनी. आता उठल्याबरोबर खरं काव्या खूप घाबरते, कारण की इकडे नंदिनीने मास्क लावलेला असतो चेहऱ्याला. आता इथे खरं तर नंदिनी म्हणत असते की कुणीतरी पण देशमुखांच्या आज घरी हरवलेला आहे, कुणाला तरी देशमुखांची फार आठवण येत आहे, असं इथे नंदिनी मुद्दामच म्हणत असते. आता इथे काव्या म्हणत असते, उगाच तुझ्या शेजारी झोपले ताई, खरं सांगू का तुला, नाही तुला यामुळे सगळे काही माझे सिक्रेट कळतात इथे, असं इथे काव्या म्हणत असते. आता लगेच नंदिनी तिला म्हणत असते, काय चाललंय तुझं, अगं तुझे सिक्रेट मला आधीपासूनच सगळे माहीत असतात, चल आता चल आवर, आपल्याला मुलगा बघायला जायचे. इथे थोडी काव्या लाजलेली असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, कुणाचं तरी मन फार मोहरून गेलंय वाटतं, असं इथे नंदिनी काव्याला काव्या थोडी लाजलेली असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की माझं जाऊ दे, ठीक आहे नंदिनी ताई, तुझं सांग मला, कुणीतरी इथे नवऱ्याने कौतुक करावं आपलं, आपल्याकडे पाहावं म्हणून मोहित्यांच्या घरी भूत बनून बसलंय हे मला माहीत आहे. तेव्हा इथे नंदिनी देखील लाजलेली असते. आता इथे काव्या नंदिनीला म्हणत असते, नव्याने जशी मुलगी प्रेमात पडते का अगदी तशी दिसत आहेस तू गोड ताई, असं इथे काव्या म्हटल्याबरोबर खरं नंदिनी देखील म्हणते, हो अगदी तू देखील तशीच दिसत. आता इथे नंदिनी म्हणतेस, काव्या एक सांगू का तुला, माझी खूप इच्छा होती की माझ्या बहिणीला मी प्रेमात पडताना पाहावं, ती प्रेमात पडल्यावर कशी दिसते हे पाहावं, पण माझी ही इच्छा आता पूर्ण झालेली आहे, असं इथे नंदिनी म्हणत. आता इथे काव्या थोडी लाजलेली असते. तितक्यात लगेच आता नंदिनी म्हणते, म्हणजे मुलगा पाहायच्या आधीच कोणत्या तरी मुलीला मुलगा पसंत आहे वाटतं. या दोन्ही बहिणी तर आता गप्पात रंगलेल्या असतात आणि त्या तयारी देखील इथे लागतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला देखील तयारी सुरू असते. इथे माननी आशाला म्हणत असते, मोहिते तिकडनं निघालेले आहेत, त्यामुळे तू अशा पटपटावर. इकडे आता खरं तर रम्या शरबत बनवत असते. तेव्हा इथे माननी म्हणते, काय करते ग रम्या. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की अहो कोकण शरबत बनवते ना, म्हणलं आधीच बनवून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यावं, म्हणजे ते आल्यानंतर त्यांना गारगार सरबत प्यायला मिळेल, मग ते हे पिऊन सगळेच गार पडतील, असंही ते रम्याचं हे बोलणं ऐकून खरं माननीला टेन्शन आलेलं असतं. आता इकडे आशा देखील विचार करते, मला काय यांचं लक्षण ठीक दिसत नाही, असंही ते आशा मनातच म्हणत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं आशा इथे पाहुणे आले, त्यामुळे वहिनी पाहुणे आले असं म्हणत असते. तितक्यातच इथे येते ती म्हणजे वसू लगेच म्हणते, काय ओरडती का इतके, जा तुझं काम कर, असं म्हणून आता ती गेलेली असते. आता इकडे हे सगळेच जण इथे आलेले असतात. आता माननी खरं तर नंदिनीकडे आणि काव्याकडे एकटक लावून पाहतच असते. ती म्हणत असते, माझ्या सुना किती गोड दिसतात, असं म्हणून त्यांना घट्ट अशी ती इथे मिठी मारत असते. आता हे सर्वच जण आतमध्ये येऊन बसलेले असतात, मात्र यांची जी मुलं असतात ते तरी इथे आलेले नसतात. आता इथं खरं तर काव्य आणि नंदिनी त्यांची इथे वाटच पाहत असते की नेमकं येतात तरी कधी. तितक्यातच आता एंट्री झालेली असती, ती म्हणजे पार्थ आणि जीवाची. आता इथे पार्थ आणि जीवा आल्याबरोबर खरं तर नंदिनी आणि काव्या त्यांच्याकडे एकटक लावून पाहतच असतात. आता इकडे खरं तर ते जे रम्याने ज्यूस बनवलेलं असतं ते आता इथे खरं तर पार्थ आणि जीवा तिथे सगळ्यांना देत असतात, कारण की हा सगळा उलटा कार्यक्रम झालेला असतो. मुलांना द्यायचं असतं तर मुलं आता मुलीला देत असतात आणि इथे मुली छेडत देखील असतात. इथे खरं तर नंदिनीने जीवाला डोळा मारलेला असतो आणि इकडे काव्याने देखील पार्थचा इथे हात पकडलेला असतो. तेव्हा इथे खरं तर जीवा इथे पार्थला म्हणत आगावत बायका. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, बहिणी आहेत ना, मग सेम असणारच ना. या इथल्याबरोबर काव्य आणि नंदिनी इथे फार हसत असतात. आता हे सर्वजण इथे ज्यूस पित असतात, मात्र तितक्यातच इथे येते ती म्हणजे आशा म्हणत असते की तुम्ही सगळ्याजणी अजिबातच हे ज्यूस पिऊ नका, कारण की इथे रम्याताईने त्यात विष घातलं आहे. हे ऐकल्याबरोबर खरं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. आता इथे रम्या म्हणत असते, नाही मी असं काही केलं नाही, मी असं का करेल, असं इथे रम्या म्हणत असते. मात्र इथे खरं आशा म्हणत असते, तुम्ही त्यांची पॉकेट चेक करू शकता, त्यांच्या
त्याच्या पॉकेटमध्ये काहीतरी आहे असं म्हटल्यावर खरं तर नंदिनी आता त्याच्या पॉकेटमध्ये हात घालते तर त्यात खरंच एक छोटीशी बॉटल असते. आता इथे खरं तर या रम्याने काय केले आणि इतक्या लवकर तिचा हे सर्व काही खेळ समोर येईल असं तर वाटत नाही. नेमकं काय होतं हे खरं पाहण्यासारखंच आहे. हा सगळा रम्याचा प्रकार बघून खरं इथे वसू देखील फार घाबरलेली असते आणि घरच्याला देखील सगळ्यांनाच इथे धक्का बसलेला असतो. आता नेमकं पुढे काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.